काँग्रेसच्या समर्थनार्थ असलेल्या दलित आदिवासींची नावं जाणीवपूर्वक मतदान याद्यांमधून वगळली जात आहेत। राहुल गांधींचा मोठा आरोप, कर्नाटकातील मतचोरीचे दिले पुरावे। महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाढवण्यात आली। आयोगाला आम्ही सर्व पुरावे दिलेत। निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यात डेटा द्यावा, काँग्रेस नेते राहुल गांधींची मागणी। नुसतं नाव लावल्यानं कुणी ब्रँड बनत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला, भाजप ब्रँड नाही तर ब्रँडी, राऊतांचं प्रत्युत्तर। या ब्रँडीला नशा देखील नाही, राऊतांचा टोला। मराठी महापौरावरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली। मुंबईचा महापौर मराठीच होणार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर महापौर मराठीच असेल पण महायुतीचा असेल, भाजपचं प्रत्युत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद, पवारांचं विधान। 75 नंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना देखील थांबा म्हणू शकत नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। राजकारणात सुसंस्कृतपणाचं दर्शन दाखवलं पाहिजे, पवारांचं विधान। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन। हैदराबाद गॅझेटनं आरक्षणाचा प्रश्न सुटला का, यावर होणार चर्चा। हैदराबाद गॅझेटच्या GRवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। तर मिळालेली प्रमाणपत्र पाहून उद्या भूमिका स्पष्ट करणार, मनोज जरांगे यांची भूमिका। ओबीसींच्या प्रश्नावर नागपुरात भुजबळांची बैठक। समता परिषदेच्या बैठकीला सर्व ओबीसी संघटनांनी उपस्थित राहण्याचं आवाहन। नागपुरात मेळावाही घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल। इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटीस कोणत्या अधिकारात थांबवल्या, हायकोर्टाचा शिंदेंना सवाल। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार। कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे, समितीच्या अहवालानंतर कोर्ट निर्णय देणार। पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलं। गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार, गाडी बाजूला घेण्याच्या वादातून झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून दोघांना अटक। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणारा अटके। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। प्रॉपर्टीच्या वादात ठाकरेंचा हस्तक्षेप होत असल्याच्या रागातून रंग टाकल्याची कबुली। रंग टाकल्याचं प्रकरण घडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर। आज पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार, पुतळ्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर। कल्याणच्या शहाडमध्ये बॅनर लावण्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा। एकमेकांना केली मारहाण। खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल। पुण्यातील डॉक्टरांचा आज 24 तासांचा संप। आधुनिक अभ्यासक्रम करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना मान्यता दिल्यानं काम बंद आंदोलन करणार। राज्य सरकारकडून वाईन शॉपच्या परवानगीला स्थगिती दिल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टीका होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याची माहिती। ठाण्यातील घोडबंदरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी। शिंदेंच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा। कोकणच्या रोरो सेवेला दसऱ्याचा मुहूर्त। तिकीट दर 2500 ते 9000 पर्यंत असण्याची शक्यता। जयगड आणि विजयदुर्गचा थांबा। नांदेडमधील गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर। नदीचं बॅकवॉटर वसरणी गावात शिरलं। पाण्यात अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका। तर जुन्या नांदेडमधील होळी भागातील पूल पाण्याखाली, वाहतूक बंद।
वाशिमच्या जवळा गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप, नदीकाठच्या पिकांना सर्वाधिक फटका, सार्वजनिक विहिरीत पुराचं पाणी, नळाचं पाणी न वापरण्याचं आवाहन. जालन्याच्या खडका गावाला पावसानं झोडपलं, सोयाबीनच्या शेतात साचलं पावसाचं पाणी, अनेक पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, नंदनागर घाट परिसरातील 6 घरं ढिगाऱ्याखाली अडकली, 7 जण बेपत्ता तर 2घांना वाचवण्यात यश. एशिया कपमध्ये 21 सप्टेंबरला पुन्हा भारत पाकिस्तान भिडणार, पाकिस्तानची UAEला हरवत सुपर 4 मध्ये एंट्री, हँडशेक वादानंतर पुन्हा भारताची पाकशी लढत.